नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. तर काल सकाळी आपली चौकी आली होती. त्याच्यानंतर काल संध्याकाळी तो दुसरा मोल्ड जो होता तो आपण पास केला. त्यानंतर आपण पेटकरी विजेता मारून तो मोल्ड पास केला आणि त्यावर नेट टाकून आपण त्याच्यावरती पहिली फेडिंग केली होती. त्याच्यानंतर आज सकाळी आपण अळ्या बेडवरती घेतल्या होत्या. बेड बनवून त्यावरती आपण त्यांना पेसिंग पण दिलेली आहे. पहिल्यांदा तुम्ही अळ्यांची कंडिशन बघून घ्या. तर या पद्धतीने आपण पेसिंग दिलेले आहे अळ्यांना. ट्रे मधल्या अळ्या आपण बेडवरती शिफ्ट केलेल्या आहे या पद्धतीनं. तिकडल्या बाजूला आपण 14 ट्रे टाकलेले आहे आणि या बाजूला 14 बेड ट्रे टाकलेले आहे. तर नेट टाकल्याचा फायदा या पद्धतीने होतोय आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, ज्या खराब अळ्या असतात आपल्या व्हेरिएशनच्या किंवा वीक ज्या अळ्या असतात त्या आपल्या नेटच्या खालीच असतात आणि त्या बॅचमध्ये आपल्याला प्रॉब्लेम देत असतात. त्या आपण चौक्या आल्यानंतरच आपण त्या जर गाळल्या तर भविष्यात जे बॅच सुरू असते तिला प्रॉब्लेम येत नाही. आता या पद्धतीने आपण पेसिंग दिलेली आहे आणि त्यावरती आपण या पद्धतीनं डाट फीडिंग करत आहे. पाला देताना शेंड्यापासून तर खालीपर्यंत सपोज आपण 1 ते 1.5 फुटाचा पाला हा देऊ शकतो. या पद्धतीनं फीडिंग आपण करायची असते. या पद्धतीने अळ्यांची कंडिशन आहे. नेट टाकल्याचा फायदा तुम्ही बघितलाच असाल. ज्या वीक अळ्या असतात त्या आपल्या बेडावरतीच राहतात. ज्या चांगल्या अळ्या असतात त्या आपल्या नेटच्या वरती येतात. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण मारत असतो त्या पद्धतीने आपल्याला जेस बेस्टचा वापर करायचा आहे. जेस बेस्ट हे आपल्याला दुसरा मोल्ड पास केल्यानंतर चॉके आल्यानंतर पहिल्या फिडिंगला, दुसऱ्या फिडिंगला आणि तिसऱ्या फिडिंगला या पद्धतीनं जेस बेस्टचा स्प्रे घ्यावा लागतो, जेणेकरून आपल्या ज्या कोशाची जाडी असते ती वाढत असते. म्हणजे अळ्यांची रोगप्रतिकार शक्ती याने वाढते आणि कोश पण क्वालिटी बनत असतो. जो कोशाचा सिल्क रेशो असतो तो वाढत असतो. आता सिल्क रेशो म्हणजे कोशाची जाडी. त्यानंतर आपण या अळ्यांना फेडिंग केलेली आहे आणि फेडिंग केल्यानंतर जज बेस्ट आपण वापरत असेल तर जज बेस्ट ची जी बॉटल असते ती 2 लिटरला 10 ml वापरायची असते. ती फर्स्ट फेडिंग, सेकंड फेडिंग आणि थर्ड फेडिंगला आपल्याला त्याचा यूज करायचा असतो. या पद्धतीने आपण फेडिंग करून जज बेस्ट याच्यावरती मारून दिलेलं आहे. तर चला, धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.